भारतामध्ये गेल्या काही वर्षात अनेक शहरांची नावं बदलण्यात आली आणि त्या प्रत्येक वेळी देशभरच्या चर्चा, मोर्चे, आंदोलनं आणि राजकीय वादही पाहायला मिळाले. अलाहाबादचं प्रयागराज, फैजाबादचं अयोध्या, मुघलसरायचं दीनदयाळ उपाध्याय नगर तर महाराष्ट्रातील औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर. इतिहास, संस्कृती आणि मूळ ओळख परत आणण्याच्या नावाखाली अनेक शहरांची इस्लामी किंवा मुघलकालीन नावं बदलून पुन्हा हिंदू किंवा प्राचीन भारतीय वारशाशी जोडली गेली. काहींनी याचं स्वागत केलं तर काहींनी याला इतिहासाचा राजकीय वापर म्हटलं. पण कल्पना करा, जर मी तुम्हाला सांगितलं की याच वेळी पाकिस्तानमध्ये, हो पाकिस्तानमध्येच, जिथे 1990 नंतर हिंदू नावं मिटवून इस्लामी नावं देण्यात आली होती, तिथे आता या उलट प्रक्रिया सुरू झाली आहे. लाहोरमध्ये बाबरी मशीद चौक पुन्हा जैन मंदिर चौक बनतोय. इस्लामपुरा पुन्हा कृष्णानगर म्हणून ओळखलं जात आहे. सुन्नत नगर पुन्हा संत नगर होतंय. आणि विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात पाकिस्तानातील कट्टर संघटनांनी मोठं आंदोलनही केलेलं नाही. नेमकं पाकिस्तानमध्ये काय बदलतंय? लाहोरची जुनी हिंदू नावं पुन्हा का परत आणली जात आहेत? आणि सर्वात महत्वाचं, इतिहास कितीही पुसायचा प्रयत्न केला तरी लोकांच्या स्मृतीतून तो खरंच पुसता येतो का? या सगळ्याचा आढावा बाई माणूसच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये. तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी असलेले लाहोर भारताच्या अमृतसर पासून अवघ्या 50 किलोमीटरवर आहे. पण लाहोर पाकिस्तानचं फक्त शहर नाही, तर एक संस्कृती आहे, एक इतिहास आहे आणि एक भावनिक स्मृती देखील आहे. पंजाब मध्ये तर एक प्रसिद्ध म्हण आहे, जिने लाहोर नाही वेख्या वो जमी आई नाही, म्हणजे ज्याने लाहोर पाहिलं नाही त्याचा जन्मच झाला नाही. फाळणीपूर्वी लाहोर हे हिंदू, शीख, जैन, मुस्लिम अशा अनेक संस्कृतीचं केंद्र होतं. इथे हिंदू व्यापारी होते, शीख साम्राज्याची राजधानी होती, जैन मंदिरे होती, संस्कृत शाळा होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाहोर हा भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक नकाशाचा अविभाज्य भाग होता. मात्र 1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि लाहोर पाकिस्तानात गेला. यानंतर लाखो हिंदू आणि शिखांना आपली घरं सोडून भारतात यावं लागलं. त्यांच्या मागे राहिल्या त्या त्यांच्या हवेल्या, त्यांची मंदिरं, आठवणी आणि राहिली काही नावं. कृष्णानगर, रामगली, लक्ष्मी चौक, धर्मपुरा, जैन मंदिर चौक. पण पुढच्या काही दशकात पाकिस्तानमध्ये एक वेगळीच प्रक्रिया सुरू झाली. हळूहळू हिंदू किंवा शीख वारशाशी संबंधित नावं बदलली जाऊ लागली. विशेषतः 1992 मध्ये भारतात बाबरी मशीद पाडल्यानंतर पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटली. लाहोरमध्ये अनेक हिंदू आणि जैन मंदिरांवर हल्ले झाले आणि त्याच काळात जैन मंदिर चौक बनला बाबरी मशीद चौक, कृष्णानगर बनलं इस्लामपुरा, संत नगर बनलं सुन्नत नगर. इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू झाला. इथेच या संपूर्ण कथेला सर्वात रंजक वळण मिळतं. सरकारी कागदपत्रांमध्ये नावं बदलली, फलक बदलले, नकाशे बदलले, पण लोकांच्या जिभेवरची नावं बदललीच नाहीत. आजही लाहोर मधले अनेक लोक लक्ष्मी चौक असंच म्हणतात, जैन मंदिर चौक असंच म्हणतात. आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतांच्या मुख्यमंत्री आहेत मरियम नवाज, माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या. गेल्या महिन्यात त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. लाहोर मधील 9 ठिकाणांची इस्लामी नावं बदलून पुन्हा जुनी नावं अधिकृतपणे परत आणण्याचा. म्हणजेच इस्लामपुरा कृष्णनगर, बाबरी मशीद चौक जैन मंदिर चौक, रहमान गली राम गली, मुस्तफाबाद धर्मपुरा. आणि विशेष म्हणजे हे फक्त बोलण्यात नाही, सरकारने अधिकृत नोटिफिकेशन काढलंय, नवीन बोर्ड सुद्धा लावले गेलेत. आता प्रश्न येतो की पाकिस्तानात हा निर्णय झाला आणि कट्टरपंथीय शांत कसे बसले? कारण पाकिस्तानात तहरीक-ए-लब्बैक सारख्या संघटना छोट्या गोष्टीवरही रस्त्यावर उतरतात, पण यावेळी मोठा विरोध दिसला नाही. यामागे काही कारणं सांगितली जातात. पहिलं म्हणजे मरियम नवाज सरकारने कट्टर गटांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवलंय. दुसरं म्हणजे स्थानिक लोक आधीपासूनच जुनी नावं वापरत होते, म्हणून हा बदल नवीन वाटलाच नाही. आणि तिसरं म्हणजेच पाकिस्तानातही आता काही लोकांना जाणवतंय की इतिहास मिटवून नवीन ओळख निर्माण करताच येत नाही. भारत असो किंवा पाकिस्तान, इतिहासावर राजकारण होतच. कधी नावं बदलली जातात, कधी नवीन ओळख निर्माण केली जाते. पाकिस्तानात जसं अनेक शहरं, रस्ते आणि ठिकाणांची नावं बदलली गेली, तसं भारतातही गेल्या काही वर्षात अनेक नाव बदल झाले. मग पुढे अशीच नावं बदलत राहतील का, की लोकांच्या मनातली जुनी ओळख कायम तशीच राहणार? इतिहासातील जुनी नावं परत आणणं योग्य आहे का, की नावं बदलणं म्हणजे फक्त राजकारण? आणि सर्वात महत्वाचं, जर इतिहास मिटवता येत नसेल तर मग त्याच्याशी प्रामाणिक राहणंच योग्य नाही का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.